नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सांगलीच्या विद्यार्थ्याने प्रश्न पाठवलाय आपल्याला. बघा प्रश्न काय ते. एका दुकानदाराने दोन वस्तू प्रत्येकी 6,000 रुपयाला विकल्यामुळे त्याला एका वस्तूवर 20% नफा झाला व दुसऱ्या वस्तूवर 25% तोटा झाला. तर एकूण खरेदी किंमत शोधायची. म्हणजे एकूण खरेदी किंमत म्हणजे काय, पहिल्या वस्तूची खरेदी किंमत आणि दुसऱ्या वस्तूची खरेदी किंमत यांची एकत्रित किंमत काढायची आपल्याला. आता बघा, वस्तू इथं ही वस्तू एक घ्या आणि ही वस्तू 2. सुरुवातीला बघा, पहिली वस्तू 20% नफ्याने विकली, म्हणजेच ती 100 ची वस्तू 20% नफा म्हणजे 120 ला विकली. तेव्हा विक्री किती होती? ही 6,000. म्हणजे खरेदी निघणार. x म्हणजे x बरोबर 100 गुणिले 6,000 छेदिले 120. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 12 1 12, 12 पंचे 60. x बरोबर 100 गुणिले 50. म्हणजे यांचाच गुणाकार किती? 5,000. ही 5,000 काय आली? पहिल्या वस्तूची खरेदी आली. खरेदी पहिल्या वस्तूची. आता आपल्याला दुसऱ्या वस्तूची काढायची. 100 ची वस्तू दुसऱ्या वस्तूवर 25% तोटा झालेला आहे. म्हणजेच ती वस्तू 100 ला 25 न कमी म्हणजेच 75 ला विकली असेल. तेव्हा विक्री सेम आहे 6,000च. आणि तेव्हा ही खरेदी y म्हणजे दुसऱ्या वस्तूची खरेदी निघणार आहे. y बरोबर 100 गुणिले 6,000 छेदिले 75. 25 चौक 100, 25 त्रिक 75, 3 1 3, 3 2 6. आणि y बरोबर 4 गुणिले 2000. y ची किंमत 8,000 येईल यांचा गुणाकार. ही काय असणार आहे? दुसऱ्या वस्तूची खरेदी. आता आपल्याला एकूण खरेदी विचारलेली आहे. एकूण खरेदी x अधिक y बरोबर 5,000 अधिक 8,000 यांची बेरीज 13,000. ही एकूण खरेदी असणार आहे आणि हेच आपलं फायनल आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक 4. धन्यवाद.